न्यूज। यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी विरोधात काँग्रेससह विरोधकांचे धरणे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज नगर परिषदेसमोर दिनांक 26 मार्च बुधवारी रोजी धडक धरणे आंदोलन करण्यात आले। शहर काँग्रेस कमिटी व यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनीही सक्रिय सहभाग घेतला। आंदोलकांनी नगर परिषद मुख्याधिकारी शुभम कॅत्तमवार यांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। महाविकास आघाडीने मुख्याधिकाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधींना डावलून भाजपच्या माजी आमदारांकडून भूमिपूजन व उद्घाटन घडवणं, विकास निधीचा अपव्यय व पक्षपाती वाटप तसेच नगर परिषद सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। धरणे आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। यात मुख्याधिकाऱ्यांची चौकशी, निधीचे न्याय वाटप, लेखा विभागाच्या गैरव्यवहाराची थर्ड पार्टी चौकशी आणि भविष्यात भूमिपूजन व उद्घाटन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीतच होईल याची हमी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या आंदोलनात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार कीर्तिबाबू गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसनकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांच्यासह विकी राऊत, संतोष बोरले, संजय रंगे, अतुल गुल्हाणे, चेतन शिरसाट, ज्ञानेश्वर गायकवाड, छोटू पावडे, राजू पोटे, पल्लवी रामटेके, प्रवीण देशमुख, राजू गावंडे, छोटू सवाई, सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, राहुल भाणावत, सामाजिक कार्यकर्ते, यवतमाळ महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच यवतमाळ शहरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनानंतर पुढील दिशा महाविकास आघाडीने प्रशासनाविरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा दिला असून जर मागण्या पूर्ण न झाल्या तर आणखी मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यामुळे प्रशासनाची भूमिका काय असेल आणि यावर काय उपाययोजना केल्या जातील याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.